जय हिंद मित्रांनो, नमस्ते. तर बघा, करंट अफेअर प्लस GS जी MPSC आणि UPSC दोन्ही परीक्षांच्या दृष्टिकोनातून मी या लेक्चर्समध्ये घेणार आहे. बघा, तत्पूर्वी एज्युकेट टू इंडिया ग्रुपचं मोबाईल ॲप्लिकेशन आणि त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल आहे. या दोन्हींची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता आणि तुम्हाला पाहिजे असलं तर एखादा कोर्स तिथून परचेस करू शकता. तर चला आपण चालू करूया. करंट अफेअरच्या बाबतीमध्ये UPSCच्या ओरिएंटेड पण घेत आहे आणि MPSCच्या ओरिएंटेड पण घेत आहे. दोन्ही परीक्षांच्या ओरिएंटेड घेत आहे. बघा, वार्षिकी म्हणू शकतो आपण. वार्षिकी करंट अफेअर 2021-22 या 2021-22मध्ये ज्या परीक्षा होणार आहेत ना, त्याच्यासाठी हे करंटचे मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत. तर बघा, एक एक मुद्दा समजून घेत असताना आपल्याला इथं मी पॉईंट्स फक्त लिहित जाईल, तुम्ही फक्त ऐकत जावा. मी जे सांगतोय ना त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. आता प्रधानमंत्री PM केअर जे आहे, हे PM केअरच्या बाबतीमध्ये आता रिसेंटली एक स्टेटमेंट देण्यात आलेलं होतं. आता प्रधानमंत्री केअर्स काय आहे हो? ज्या वेळेला कोरोनाची परिस्थिती आली, या कोरोनाच्या परिस्थितीच्या कार्यकाळामध्ये भारतामधील बऱ्याच लोकांनी डोनेशन दिलेलं होतं PM केअरला. PM केअरची स्थापना करण्यात आलेली होतं. बघा, आणि या PM केअरचं जे प्रधानमंत्री जे केअरचं जे स्थापना जी होती, याचा बेस जो होता तो मुख्य काय होता की देशावरती एखादी आर्थिक संकट आला असेल किंवा देशावरती एखादी वाईट परिस्थिती आली असेल तर त्यावेळेला या फंडचा वापर करून काय केलं जाईल तर बऱ्यापैकी लोकांना आर्थिक सहाय्य केलं जाईल. आता हा चर्चेत काय आहे? बघा, चर्चेत असण्याचं कारण म्हणजे PM केअर हा RTI जो ॲक्ट आहे, RTI राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट 2005चा जो आहे याच्या अंतर्गत येत नाही. बघा, हा एक मुद्दा लक्षात ठेवा. PM केअर याच्या अंतर्गत येत नाही. कारण काय म्हटलेलं आहे की PM केअर जी आहे ही पब्लिक अथॉरिटी नाही आहे. पब्लिक अथॉरिटी आहे का? नाही असं म्हटलेलं आहे. तसा विचार केला तर ही पब्लिक अथॉरिटी आहे, पण स्थापना करत असताना याची पब्लिक अथॉरिटी विचारात घेऊन करण्यात आलेली नाही आहे. त्यामुळे PM केअर ही पब्लिक अथॉरिटी नाही आहे. आणि राईट टू इन्फॉर्मेशनचा जो कायदा आहे हा कुठं लावला जातो? ज्या वेळेला एखादी संस्था पब्लिक अथॉरिटीच्या अंतर्गत येते त्यावेळेला त्याच्यावरती राईट टू इन्फॉर्मेशनच्या ॲक्टच्या अंतर्गत किती पैसे गोळा झालेले आहेत, त्यांचं कामकाज कसं चालतं याच्याविषयी माहिती घेतली जाते. पण PM केअर याच्यामध्ये येत नाही. मग आता आपल्याला एक मुद्दा इथं एक प्रश्न पडलेला आहे. बघा, की RTIच्या अंतर्गत काय काय येतं, कोणत्या कोणत्या संस्था येत असतील? तर ज्या कॉन्स्टिट्यूशनल आहेत, म्हणजेच ज्यांची स्थापना जी आहे कॉन्स्टिट्यूशनच्या बेसिसवरती करण्यात आलेली आहे, घटनेच्या आधारावरती करण्यात आलेली आहे. जसं की मी असं म्हणेल की संसदेचा एखादा सदस्य असेल तो याच्यामध्ये येतो, पंतप्रधान पण याच्या अंतर्गत येत आहे. म्हणजे कॉन्स्टिट्यूशनलच्या अंतर्गत येत आहेत. ज्या संस्थांची स्थापना कॉन्स्टिट्यूशनच्या अंतर्गत करण्यात आलेली आहे त्या सर्व संस्था. दुसरा जे आहे, जे कायद्याच्या मार्फत म्हणजे कायदा तयार करण्यात आलेले कोणाच्या मार्फत? पार्लमेंटच्या मार्फत. तर या पार्लमेंटच्या मार्फत जे कायदे तयार करण्यात आलेले आहेत त्या सर्व कायद्यांच्या अंतर्गत ज्या येणाऱ्या संस्था असतील किंवा जी पदं असतील ती सर्व काय येत आहेत तर या RTIच्या अंतर्गत येत आहेत. बघा, त्याचबरोबर काही राज्यांच्या मार्फत काही कायदा तयार केले असतील, त्याच्या मार्फत काही संस्था स्थापन केल्या असतील, म्हणजे स्टेट लेजिस्लेटिव्ह मी म्हणेन, राज्यांच्या मार्फत काही संस्था स्थापन करण्यात आलेली असतील त्या पण या RTIच्या अंतर्गत येत आहेत. त्याचबरोबर इवन दो प्रायव्हेट बॉडी असतील, म्हणजे प्रायव्हेट संस्था असतील आणि या प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन ज्या आहेत गव्हर्नमेंटच्या काय केलेलं असेल तर रूल्स रेग्युलेशनच्या अंतर्गत स्थापन केलेली असेल ती पण काय येत आहे तर या RTIच्या अंतर्गत येत आहे. म्हणजे आपल्याला कळलं की राईट टू इन्फॉर्मेशनचा कायदा 2005चा आहे, याच्या अंतर्गत काय काय येत आहे ते आपण इथं समजून घेतलेलं आहे. आता इथं मुद्दा आहे की PM केअरच्या बाबतीमध्ये एक तर राईट टू इन्फॉर्मेशन अंतर्गत काय येते ते पण बघितलं. आता PM केअर काय याच्याविषयी थोडक्यात माहिती बघू. बघा, याचा लॉंग फॉर्म जो आहे प्रधानमंत्री, आपल्याला माहिती आहे प्रधानमंत्री, मी शॉर्ट फॉर्ममध्ये लिहितो. बघा, Cचा सिटीजन आहे, Aचा असिस्टन्स आहे, सिटीजन असिस्टन्स, अँड Rचा जो आहे रिलीफ, Rचा आहे रिलीफ इन इमर्जन्सी सिच्युएशन्स. हा काय तर याचा PM केअरचा लॉंग फॉर्म आहे. हा पण विचारला जाईल, थोडं माहिती असून दे. आता याचा वापर मी कधी म्हणलो की ज्या वेळेला एक इमर्जन्सी सिच्युएशन असते किंवा डिस्ट्रेस्ड सिच्युएशन असते, जसं की COVID-19 आता आला होता. COVID-19च्या कार्यकाळामध्ये खूप वाईट परिस्थिती होती
आणि या PM केअरच्या मार्फतच जो फंड आला होता, या फंडला काय करण्यात आलं तर लोकांच्या कल्याणासाठी, लोकांना आवश्यक असणाऱ्या गरजा पूर्ण करण्यासाठी खर्च करण्यात आलेला होता. आता इथं आपल्याला ह्या गोष्टी समजलेल्या आहेत. मग या PM केअरचं जे ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे, ॲडमिनिस्ट्रेशन कोणाच्या मार्फत बघितलं जातं तर PM केअरचं जे ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे कोणाच्या मार्फत तर याचे प्राईम मिनिस्टर, भारताचे जे पंतप्रधान जे असतात या PM केअर फंडचे काय असतात तर चेअरमन असतात, लक्षात घ्या, चेअरमन असतात. आणि मग इतर याच्यामध्ये मेंबर्स म्हणून कोण येतात बघा, किंवा ट्रस्टी आपण म्हणू, ट्रस्टी म्हणून कोण येत असतील तर याच्यामध्ये डिफेन्स मिनिस्टर येतात, त्याचबरोबर फायनान्स मिनिस्टर पण याच्यामध्ये येत आहेत मेंबर्स म्हणून, त्याचबरोबर होम मिनिस्टर येत आहेत. ठीक आहे, तर हे तिघंजणं जे असतात हे काय असतात तर PM केअरचे मेंबर्स असतात, किंवा आपण याला ट्रस्टीज आपण म्हणू शकतो. ठीक आहे, तर अशा प्रकारचे PM केअरच्या बाबतीमधील काय तर हे मुद्दे आहेत. थोडे माहिती असून दे काय काय आहेत ते, कारण संदर्भात एखादा प्रश्न आला तर त्याचं उत्तर आपल्याला देता आलं पाहिजे. ओके, आपण नेक्स्ट पॉईंटकडे जाऊ. बघा सेकंड मुद्दा इथं काय देण्यात आलेलं बघा, इनर लाईन परमिट. इनर लाईन परमिट. आता ही इनर लाईन परमिट काय आहे हे थोडक्यात आपण समजून घेऊ. तुम्ही जर नॉर्थ ईस्ट साईडला गेला, आता नॉर्थ ईस्ट साईडला गेला तर मी बघा भारताचा नकाशा काढतो इकडच्या साईडला, इकडचा थोडं समजून घ्या नकाशा. हा भारत आहे मी म्हणेल. ठीक आहे, ढोबळमानाने मी काढलेला आहे. इकडचा जो भाग आहे हा नॉर्थ ईस्ट साईड आला, नॉर्थ ईस्ट साईड आला. तर या नॉर्थ ईस्ट साईडच्या भागामध्ये जर एंट्री करायची असेल तर त्यावेळेला काय केलं जात होतं तर त्यावेळेला म्हणजे आत्ता पण इथं इनर लाईन परमिट म्हणजे इकडं जायचं असेल, इव्हन तो मला जरी जायचं असेल तर एक मला इनर लाईन परमिटचा म्हणजे ILPचा एक पास दिला जातो बघा, ILPचा पास असला पाहिजे तरच मी या भागामध्ये जाऊ शकतो. पण या भागामध्ये सगळाच भाग येतो का, कारण इथं आसाम आहे, मेघालय आहे, नागालँड आहे, अरुणाचल प्रदेश आहे, मिझोराम आहे, मणिपूर आहे. तर ह्या सगळ्यांच्यासाठी आहे का ते नाही आहे. आत्ताच्या घडीला इनर लाईन परमिट जे आहे ते मणिपूरसाठी एक्सटेंड करण्यात आलेलं आहे. मग टोटल किती राज्यांच्यासाठी इनर लाईन परमिट आहे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर आत्ताच्या घडीला विचार केला तर एकूण 4 राज्यांच्यासाठी इनर लाईन परमिट आहे. एक म्हणजे आपल्याला माहिती आहे, एक मणिपूर आपल्याला समजलं, आत्ताच रिसेंटली मणिपूरला देण्यात आलेलं. पण मणिपूरला याच्या अगोदर होतं का हो, याच्या अगोदर मणिपूरला पण होतं, पण ते काय करण्यात आलं होतं त्यांनी 1950 ते इनर लाईन परमिटला काय करण्यात आलं होतं, काढून टाकलेलं होतं किंवा स्वतः नको म्हटलेलं होते. पण पुन्हा एकदा काय करण्यात आलं तर या मणिपूरसाठी इनर लाईन परमिट ॲड करण्यात आलेलं आहे. दुसरं जे आहे, दुसरं कुठलं आहे तर अरुणाचल प्रदेश आहे. त्याच्यानंतर तिसरा कुठला आहे तर नागालँड आहे, नागालँडसाठी पण इनर लाईन परमिट आहे. त्याच्यानंतर 4th नंबरचा जो आहे ते कोणता आहे तर मिझोराम आहे. मग आपल्याला परीक्षेला प्रश्न विचारला तर खालीलपैकी कोणत्या राज्यांच्यासाठी इनर लाईन परमिट आहे तर जे मणिपूर, अरुणाचल प्रदेश, नागालँड आणि मिझोराम. इथं जर आपण विचारात घेतला तर इकडे वरती अरुणाचल प्रदेश आहे, नंतर नागालँड आहे, नंतर मणिपूर आहे, नंतर मिझोराम आहे. तर या 4 राज्यांच्यासाठी इनर लाईन परमिट देण्यात आलेलं आहे. आता हे इनर लाईन परमिट जे आहे ते आत्ता देण्यात आले का नाही आहे, हे खूप वर्षापासून म्हणजे 1873चा जो कायदा होता बघा, 1873चा कायदा काय होता तर बेंगॉल ईस्ट फ्रंटियर रेग्युलेशनचा कायदा होता 1873. आणि या कायद्याच्या अंतर्गतच काय करण्यात आलं होतं तर या राज्यांच्यासाठी एक इनर लाईन देण्यात आली होती की जे भारतीय असतील किंवा इतर देशातील सिटिजन्स असतील इकडे जात असताना त्यांच्याकडे काय पाहिजे तर पास असणं काय तर गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातूनच हे इनर लाईन परमिट चालू करण्यात आलेलं होतं आणि आहे तसंच कंटिन्युअसली आत्ता करण्यात आलेलं आहे. आत्ता करंटच्या दृष्टिकोनातून आणखी एक इथं मुद्दा येतो की बाबा आत्ता एक चालू आहे की सिटिजन अमेंडमेंट जे बिल आहे किंवा सिटिजन अमेंडमेंट ॲक्ट 2019चा जो पास करण्यात आला तर याच्यामध्ये काय करण्यात आलं की थोडं रिलॅक्सेशन करण्यात आलं की जे समजा बाहेरच्या देशातून आलेले आहेत. आता बाहेरच्या देशातून आलेले आहेत कोणत्या बाहेरच्या देशातून, मग इथे देण्यात आले बांगलादेश असेल, त्याच्यानंतर अफगाणिस्तान असेल, पाकिस्तान असेल, इथून आलेले आहेत मुस्लिम सोडून. तर यांच्यासाठी थोडं काय करण्यात आलं होतं तर एक रिलॅक्सेशन करण्यात आलं होतं. इलिजिबिलिटी जो क्रायटेरिया जो होता ना त्याला रिलॅक्स करण्यात आलेलं होतं बघा. ह्या 2 प्रोटेक्टेड एरियाच्या बाबतीमध्ये थोडं रिलॅक्स करण्यात आलेलं होतं. ठीक आहे, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे इनर लाईन परमिट सिस्टीमच्या बाबतीमध्ये. भविष्यामध्ये याच्या संदर्भात प्रश्न आला तर तुम्हाला त्याचं उत्तर देता येणं गरजेचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट तिसरा पॉईंट आपण बघू. तिसरा जो मुद्दा आहे याच्यामध्ये तिसरा काय सांगण्यात आलेला आहे
फर्स्ट बेल. फर्स्ट बेल काय आहे? फर्स्ट बेल तर फर्स्ट बेल जे आहे एक म्हणजे केरळ गव्हर्नमेंटच्या मार्फत हे चालू करण्यात आलेलं आहे. व्हर्च्युअल क्लास आहे बघा. व्हर्च्युअल क्लास. व्हर्च्युअल क्लास याचा अर्थ काय? आपण आपल्या साध्या सिंपल भाषेमध्ये आपण त्याला ऑनलाईन क्लास म्हणतो. ऑनलाईन क्लास म्हणतो. कोणाच्या मार्फत केलेलं आहे? तर केरळ गव्हर्नमेंट. केरळ गव्हर्नमेंटच्या मार्फत हे चालू करण्यात आलेलं आहे. हा एक काय आहे? तर प्रोजेक्ट आहे. प्रोजेक्ट मी म्हणले हा एक प्रोजेक्ट आहे. कोणाच्या मार्फत? केरळ गव्हर्नमेंटच्या मार्फत चालू करण्यात आलेला आहे. आता हा जो क्लास प्रकारचा म्हणजे क्लासेस घेतले जाणार, व्हर्च्युअल क्लासेस जे घेतले जाणार आहेत, याच्यामध्ये मुख्य उद्देश काय असणार आहे की बघा आपल्या घरामध्ये जी टी व्ही म्हणजे केरळामध्ये जी टी व्ही असणार आहे ना, या टी व्हीवरतीच बघा काय असणार आहे तर मुलांना शिकवलं जाणार आहे. एक नवीन चॅनेल तयार करून म्हणजे डी टी एच थ्रू नवीन चॅनेल तयार करून त्या चॅनेलच्या मार्फत व्हर्च्युअल क्लासेस काय घेतली जाणार आहेत असं सांगण्यात आलेलं आहे बघा. आता हे जे तयार केलेलं आहे हे कोणाच्या मार्फत तयार केलेलं आहे तर केरळ गव्हर्नमेंटची जी इन्स्टिट्यूट आहे त्या इन्स्टिट्यूटचं नाव आहे KITE. लॉंग फॉर्म विचारात घेतला तर केरळा इन्फ्रास्ट्रक्चर अँड टेक्नॉलॉजी फॉर स्टुडंट यांच्या मार्फत हे चालू करण्यात आलेलं आहे. चॅनेलचं नाव काय आहे? चॅनेलचं नाव पण लक्षात ठेवा. काइट्स विक्टर्स असे त्या चॅनेलचं नाव आहे. ओके, हे लक्षात ठेवा थोडं. फर्स्ट बेल काय आहे, कोणत्या राज्याच्या मार्फत चालू करण्यात आलं होतं, नक्की काय आहे तर हे व्हर्च्युअल ऑनलाईन क्लासेस संदर्भात देण्यात आलेलं आहे बघा. ओके, नेक्स्ट 4th नंबरचा पॉईंट काय आहे बघा. 4 नंबरचा पॉईंट महत्त्वाचा. जी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक फायनान्स अँड पॉलिसी. ठीक आहे, तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक फायनान्स अँड पॉलिसी जी आहे याचे जे चेअरमन जे आहेत हे कोणाला बनवण्यात आलेले आहेत तर चेअरमन उर्जित पटेल यांना बनवण्यात आलेले आहेत. उर्जित पटेल अगोदर कोण होते तर RBIचे गव्हर्नर होते बघा. आणि त्याच्यानंतर त्यांना काय करण्यात आलं तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक फायनान्सचे चेअरमन बनवण्यात आलेले आहेत. आता ही नॅशनल इन्स्टिट्यूट आता त्याचा शॉर्ट फॉर्म पण लक्षात ठेवा. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक फायनान्स अँड पॉलिसी हा शॉर्ट फॉर्म आहे. याचं काम काय असतं हो, ही जी आहे भारतामधील इकॉनॉमिक्समधील काय आहे तर सर्वात मोठा थिंक टँक आहे. आता थिंक टँक म्हणजे काय तर यांच्या मार्फत भारताच्या अर्थव्यवस्थेच्या रिलेटेड काय केले जातात तर निर्णय घेतले जातात बघा. ठीक आहे, आता ही जी आहे ते ॲटोनॉमस बॉडी आहे. ॲटोनॉमस म्हणजे स्वायत्त आहे. ॲटोनॉमस आहे बट कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येत्या? मिनिस्ट्री ऑफ फायनान्स जे आहे, मिनिस्ट्री ऑफ फायनान्सच्या अंतर्गत ही काय येते तर बॉडी येत आहे. मिनिस्ट्री ऑफ फायनान्सच्या अंतर्गत. ठीक आहे, आणि जसं आपल्याला माहिती आहे नीती आयोग पण आहे. नीती आयोग जसं काम करत आहे सेव्हरल तशा टाईपमध्येच इथं काम केलं जात आहे. आता याच्यामध्ये जे मेंबर्स वगैरे असतात ते भरपूर म्हणजे वेगवेगळ्या संस्थांचे मेंबर्स याच्यामध्ये येतात. म्हणजे याच्यामध्ये ही जी आता ह्याला आपण काय म्हणतात बघा, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक फायनान्स अँड पॉलिसी ही जी कौन्सिल आहे, आता ही परिषद आपण म्हणू. या परिषदेमध्ये जे मेंबर्स असतात ना, मी फक्त नावं सांगतो. रेव्हेन्यू सेक्रेटरी असतो. रेव्हेन्यू सेक्रेटरी म्हणजे महसूल सचिव असेल केंद्रातला म्हणतो मी. दुसरा जो आहे इकॉनॉमिक अफेअर सेक्रेटरी जो आहे तो पण असणार आहे. आर्थिक संदर्भातला जो सल्लागार असणार आहे तो पण इथे येत आहे बघा. देशाचा इकॉनॉमिकल ॲडवायझर पण याच्यामध्ये येत आहे बघा. नंतर 4th नंबरला मी म्हणलं की 4 नंबरचा युनियन फायनान्स मिनिस्ट्री जे आहे ना त्याचा पण काय असतो तर सेक्रेटरी इथे येत आहे बघा. नंतर नीती आयोग जो आहे नीतीचा, तर या नीती आयोगाचा जो मी म्हणेल की सदस्य असेल किंवा चेअरमन व्हाईस चेअरमन जो राहतो, चेअरमन नीती आयोगाचे पंतप्रधान राहतात, व्हाईस चेअरमन आणि इतर सदस्य जे असतात मेंबर्स ते पण याच्यामध्ये येत आहेत. नंतर
RBIचे काही सदस्य याच्यामध्ये येत आहेत बघा, रिप्रेझेंटेटिव्ह येत आहेत. इव्हन द स्टेट गव्हर्नमेंट जे आहे, स्टेट गव्हर्नमेंटचे पण काही काय येत आहेत तर याच्यामध्ये मेंबर्स येत आहेत. म्हणजे भरपूर अशा मेन लोकांच्या मार्फत बनलेली ही नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक फायनान्स अँड पॉलिसी काहीतरी इन्स्टिट्यूट आहे, संस्था आहे. थोडं माहिती असावं. आणि यांचं मेन काम काय असतं, मी म्हणलो की यांचं मेन काम असतं ते इकॉनॉमिक संदर्भात, देशाच्या अर्थव्यवस्थेच्या संदर्भात विचार करून त्याच्यामध्ये काही बदल करायचे असतील तर त्याच्या संदर्भात केंद्र सरकारला काय केला जातो, त्याचबरोबर राज्य सरकारला पण यांच्यामार्फत सल्ला दिला जातो. म्हणजे रिसर्च केला जातो, रिसर्च ऑन इकॉनॉमी, देशाच्या अर्थव्यवस्थेवरती रिसर्च करणारी काहीतरी ही संस्था आहे. ठीक आहे, नेक्स्ट पुढे जाऊ आपण. आता हा जो 5th नंबरचा पॉईंट जो आहे तो आहे अँटी डिफेक्शन लॉच्या संदर्भात आहे. यालाच आपण मराठीमध्ये म्हणतो पक्षांतर बंदीच्या संदर्भातला हा कायदा देण्यात आलेला आहे. लक्षात घ्या, याच्यावरती बऱ्याच वेळेला मी बोललेलो आहे. अँटी डिफेक्शन लॉ कशाला म्हटलं जातं, पक्षांतर बंदीचा कायदा. आणि याच्यामध्ये पॉवर ऑफ स्पीकर काय आहेत, म्हणजे जो काही लोकसभेचा अध्यक्ष असेल किंवा स्पीकर जो आहे तर त्याच्या पॉवर्स काय असतात, इव्हन जो पीठासीन अधिकारी जो असतात त्याच्या पॉवर्स काय ते इथं देण्यात आलेलं आहे. बघा, अँटी डिफेक्शन लॉ जो आहे 10 भारतीय संविधानातील जी 10वं शेड्यूल जे आहे याच्या संदर्भात समाविष्ट करण्यात आलेला आहे. हा एक मुद्दा लक्षात ठेवा. आणि भारताच्या घटनेमध्ये जी 52 नंबरची 52 नंबरची जी घटनादुरुस्ती झाली होती 1985 रोजी, ही घटनादुरुस्ती या अँटी डिफेक्शन लॉ संदर्भात आहे. बघा, आता सुरुवातीला ज्यावेळेला ही घटनादुरुस्ती झाली, हा मुद्दा ॲड करण्यात आला, त्यावेळेला काय सांगण्यात आलं, अँटी डिफेक्शन म्हणजे पक्षांतर बंदी म्हणजे काय. समजा मी आत्ताच्या घडीला विचारात घेतला तर एक उदाहरण घेतो, मी काँग्रेसचा आहे. आता काँग्रेसमधून मी निवडून आलेलो आहे आणि निवडून आल्यानंतर मी काय करणार आहे तर BJP जॉईन करणार आहे. मग BJP जॉईन मी जर केली तरी काय झालं तर पक्षांतर बंदीच्या कायद्याच्या अंतर्गत येत आहे. मग मला काय करावं लागणार आहे, पहिल्यांदा इथून निवडून आल्यानंतर काँग्रेसमधून जो आमदार असेल किंवा खासदार म्हणून निवडून आलेला असेल तर मला त्याचा राजीनामा द्यावा लागेल. राजीनामा दिल्यानंतर पक्षातून बाहेर निघून मी काय करणार तर BJP जॉईन करणार आहे. हे रितसर पद्धतीनं झालं. पण तर निवडून आल्यानंतर जर मी इकडं जॉईन केलं तर हे काय तर एक पक्षांतर बंदीच्या कायद्याचं जे उल्लंघन आहे ते केलं जात आहे. बघा, ठीक आहे, त्यामुळे माझी मेंबरशिप ऑटोमॅटिक कॅन्सल होते. बघा, ठीक आहे. हे ठरवण्याचा अधिकार कोणाचा असतो तर स्पीकरचा असतो. मग लोकसभेमधील स्पीकर असेल किंवा विधानसभा असेल तर विधानसभेमधील स्पीकर असेल त्याचा तो अधिकार असतो. आणखी एक उदाहरण घेतलं बघा, मी समजा अपक्ष म्हणून निवडून आलेले आहे, अपक्ष म्हणून मी आमदार निवडून आलेला आहे आणि मी काय केलं BJPला जॉईन केलं तर ऑटोमॅटिकली काय झालं, इथं पण या कायद्याचं उल्लंघन करण्यात आलं. बघा, पक्षांतर बंदीचा जो कायदा आहे त्याचं उल्लंघन केलं, त्यामुळे मला अपक्ष म्हणून जरी आमदार किंवा खासदार म्हणून निवडून आलो असेल तरी मला माझ्या पदाचा राजीनामा द्यायला पाहिजे. ठीक आहे. आणि याच्या संदर्भात स्पीकरला या अथॉरिटी देण्यात आलेल्या आहेत. आता समजा एक असा पक्ष आहे, एक्स हा पक्ष आहे आणि एक्स या पक्षातील सुरुवातीला म्हणजे 1985 पासून 2003 पर्यंत काय रूल होता की एक्स या पक्षातील एकूण जे सदस्य असतील किंवा आमदार किंवा खासदार असतील त्याच्यातील 1/3 एका पक्षातून दुसऱ्या पक्षात गेलं तर काय हा अँटी डिफेक्शनच्या कायद्याच्या अंतर्गत येत नाही. लक्षात घ्या, येत नाही. पण ते काय करण्यात आलं 2003 साली जी 91 नंबरची घटनादुरुस्ती झाली याच्यामध्ये बदल करून काय करण्यात आलं 1/3 आहे त्याच्या जागी 2/3 करण्यात आलं. म्हणजे पूर्वी 1/3 एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाऊ शकत होते, पण आता समजा एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जर जायचं असेल म्हणजे काँग्रेसमधील 2/3 सदस्यांना एका पक्षातून दुसऱ्या पक्षामध्ये जाण्याची परवानगी आहे, पण 2/3 पेक्षा कमी सदस्य असतील तर त्यांना परवानगी नाही. बघा, ठीक आहे. हे 2003 साली जी घटनादुरुस्ती झाली 91 नंबरची त्याच्यामध्ये सांगण्यात आलं. आणखी एक याच्या संदर्भातला एक मुद्दा ॲड करण्यात आला. बघा, काय मुद्दा ॲड करण्यात आलेला होता की समजा एक 6 पक्ष आहे आणि एक 6 पक्ष समजा स्प्लिट झाला. स्प्लिट म्हणजे काय झाला तर विभागला असेल तर त्यावेळेला तिथं अँटी डिफेक्शन लॉ वापरता येत नाही आहे. म्हणजे एक्सचा वाय आणि झेड पक्ष तयार झाले, नवीन पक्ष तयार झाले तर त्यावेळेला या अँटी डिफेक्शनचा वापर केला जात नाही आहे. पण हे जे वाय आणि झेड पक्ष समजा जर या BJPमध्ये जॉईन होत असतील तर मग त्या ठिकाणी काय होणार आहे तर या अँटी डिफेक्शनचा वापर केला जाणार आहे. हे 91 नंबरची घटनादुरुस्ती झाली 2003 रोजी हे सांगण्यात आलं होतं. बघा, आता एखाद्या व्यक्ती पक्षांतर बंदीच्या कायद्याच्या अंतर्गत इलिजिबल आहे त्यांनी पक्षांतर बंदीच्या कायद्यांचं उल्लंघन केलेलं आहे हे ठरवण्याचा अधिकार पीठासीन अधिकाऱ्याचा असतो. पीठासीन अधिकारी म्हणजे काय, लोकसभेतला स्पीकर असेल, लोकसभा असेल तर त्याचा स्पीकर असेल,
नंतर राज्यसभा असेल तर त्याचा कोण असणार, राज्यसभेचा सभापती, म्हणजे काय राज्यसभेचे जे उपराष्ट्रपती असतात, देशाचे उपराष्ट्रपती ते सभापती असतात ते, किंवा मी म्हणेल की विधानसभा असेल, विधानसभेचा पण स्पीकर येतो, आणि विधान परिषद जर असेल, विधान परिषदेच्या बाबतीमध्ये पण जो सभापती आहे त्यांच्यामार्फत निर्णय घेतला जातो. आणखी एक मुद्दा येतोय बघा, एखादा सदस्य जर नॉमिनेट केलेला असेल, नामनिर्देशित सदस्य असेल, निवडून आलेला नाही आहे पण तो नॉमिनेट असेल, तर त्या सदस्याच्या मार्फत सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर 6 महिन्यानंतर 6 मंथ नंतर कोणताही पक्ष जॉईन करता येणार नाही आहे. जर त्यांना दुसरा पक्ष जॉईन केला तर तो अँटी डिफेक्शनच्या लॉच्या अंतर्गत येत आहे बघा. नंतर बघा स्पीकर, आता ह्या सर्व पॉवर ज्या असतात त्या स्पीकरला देण्यात आलेल्या आहे लोकसभेच्या बाबतीमध्ये. आणखी एक मुद्दा होता की बाबा हे सर्व करत असताना हे स्पीकरचे वैयक्तिक अधिकार आहे, त्यांना आपण देऊ शकत नाही आहे. पण न्यायालयाच्या मार्फत एक 1993 रोजी केस झाली. या केसचं नाव आहे किहोतो होलोनन, लक्षात ठेवा, किहोतो होलोनन केस 1993. या केसमध्ये काय सांगण्यात आलं की बाबा हे घटनेच्या बाह्य आहे, कारण स्पीकरच्या मार्फत हा निर्णय घेणं आणि कोणत्याही प्रकारच्या वैयक्तिक पद्धतीने निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यामुळे हे सर्वोच्च न्यायालयाच्या आणि उच्च न्यायालयाच्या न्यायिक पुनर्विलोकनाच्या अंतर्गत येणं गरजेचं आहे, आणि त्या दृष्टिकोनातून ज्युडिशियल रिव्ह्यू व्हावा जो निर्णय घेतलेला आहे. याची सुरुवात जी होती ती 1993 रोजी किहोतो होलोनन या केसच्या मार्फत चालू करण्यात आलं. म्हणजे इथून पुढं जरी या म्हणजे पीठासीन अधिकाऱ्याने निर्णय घेतला की बाबांनो हे जे एका पक्षातून दुसऱ्या पक्षात गेलेले आहेत ते काय आहेत तर कायद्याचे भंग करत आहेत, मग त्यावेळेला त्याचं न्यायिक पुनर्विलोकन होणार, न्यायालयाच्या मार्फत ते चेक केलं जाणार आहे, आणि ते जर बरोबर असेल, ते जे काही त्याने अँटी डिफेक्शन लॉचा भंग केलेला असेल तर त्याच्यावरती काय केलं जाणार आहे तर ॲक्शन घेतली जाणार आहे, आणि त्या व्यक्तीला जो पक्ष आहे त्याचबरोबर पक्षाचं तर सोडून द्या, पण त्याच्याकडे जे पद आहे, आमदार असेल, खासदार असेल किंवा मंत्री असेल, तर ते पद त्याचं निघून जाणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे अँटी डिफेक्शन लॉ अँड पॉवर ऑफ द स्पीकर याच्यामध्ये हे मुद्दे सांगण्यात आलेले आहेत. ठीक आहे. पुढे जाऊ आपण. 6 नंबरचा पॉईंट मी डिस्कस करत आहे. 6 नंबरचा बघा, ओबीसीच्या बाबतीमध्ये सब कॅटेगरायझेशन कमिशनची स्थापना करण्यात आलेली आहे. बघा, ओबीसी सब कॅटेगरीज कमिशन. आता हे जे कमिशन आहे ॲक्च्युली या कमिशनला कधी स्थापन करण्यात आलं होतं तर 2 ऑक्टोबर 2017 याला स्थापन करण्यात आलं होतं, याला कॉन्स्टिट्यूट करण्यात आलं होतं. भारतीय संविधानातील कोणत्या कलमाच्या अंतर्गत तर भारतीय संविधानातील जे आर्टिकल 340 आहे याच्या अंतर्गत याची स्थापना करण्यात आली होती. अदर बॅकवर्ड क्लाससाठी ओबीसीसाठी करण्यात आली होती. आता या कमिशनच्या स्थापना करण्यापाठीमागचा मुख्य उद्देश काय होता बघा, एक मिनिट. या कमिशनच्या स्थापना करण्यापाठीमागचा मुख्य उद्देश काय होता की बघा, ओबीसीमध्ये जर आपण गेलो तर ओबीसीमध्ये काही अशा कास्ट आहेत की ज्या कास्ट, एक मिनिट, अशा काही तर कास्ट आहेत, भरपूर कास्ट आहेत. विचार केला तर साधारणतः 350+ जाती ज्या आहेत सेंट्रल लेवलला ओबीसीमध्ये काउंट केल्या जात आहेत कास्ट. तर यांच्यामधील काही अशा कास्ट आहेत की त्यांची प्रोग्रेस खूप चांगली झालेली आहे, त्यांना खूप अशा चांगल्या प्रकारच्या फॅसिलिटीज ऑलरेडी आहेत. मग याच्यामध्ये ओबीसीमध्ये पण क्लासिफिकेशन करणं गरजेचं आहे, करणं गरजेचं आहे. आणि ज्या लोकांना काय भेटत नाही आहे तर रिझर्वेशन, हे जे ओबीसीचं रिझर्वेशन आहे, रिझर्वेशनचे जर बेनिफिट्स भेटत नसतील मग काय उपयोग आहे. ज्यांना पाहिजे त्यांना बेनिफिट्स भेटत नाही आहे आणि ज्यांना नको आहे त्यांना भेटत असतील तर त्याच्यावरती काहीतरी ॲक्शन घ्यायला पाहिजे ना. मग त्या दृष्टिकोनातूनच ओबीसी सब कॅटेगरायझेशन कमिशनची स्थापना करण्यात आली. आता याच्यामध्ये काय आहे तर एकूण 4 सदस्य आहेत बघा, 4 मेंबर्स आहेत. आता 4 मेंबर्स आहेत आणि या 4 मेंबर्सच्या कमिशनच्या ज्या हेड आहेत, त्या हेडचं नाव काय तर त्यांचं नाव आहे जी रोहिणी. या काय तर याच्या, एक मिनिट, रोहिणी ह्या काय तर याच्या हेड आहेत. ठीक आहे. या कोण होत्या तर दिल्ली उच्च न्यायालयाच्या जी रोहिणी या दिल्ली हायकोर्ट जे आहेत, या दिल्ली हायकोर्टच्या त्या कोण होत्या तर चीफ जस्टिस होत्या. तर यांच्यासाठी बघा, यांच्यामार्फत हे काय केलं तर हेड केलं जाणार. तर तुम्हाला परीक्षा प्रश्न विचारला जाऊ शकतो की ओबीसी सब कॅटेगरायझेशन कमिशन जे आहे त्याचे चेअरमन कोण आहेत.
ठीक आहे, किंवा अध्यक्ष कोण आहे, तर जी रोहिणी या त्याच्या काहीतरी अध्यक्ष आहेत आणि त्याच्या पाठीमागचा बॅकग्राऊंड थोडा काय तर अशा प्रकारे देण्यात आलेला आहे. इथं देण्यात आलेलं आहे बघा की साधारणतः 2021 एंडपर्यंत काय करायचं आहे तर रिपोर्ट सबमिट करायचा आहे या संदर्भातला. ओके, नेक्स्ट पॉईंट आपण बघू. नेक्स्ट पॉईंट जो आहे तो 7 नंबरचा जो आहे तो पोस्टल बॅलटच्या बाबतीमध्ये आहे बघा. 7 नंबरचा पोस्टल बॅलट सिस्टीम. आता पोस्टल बॅलट सिस्टीम म्हणजे काय, सिम्पल आहे, याच्यामध्ये काय असं वेगळं काही नाही आहे. तर याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की जी लोक पोस्टाच्या मार्फत मतदान करत आहेत बघा. आता आपण सिम्पली काय करू शकतो, जाऊन EVM वरती बटन प्रेस करून बाहेर येणं, ही आपली झाली सिम्पल, म्हणजे आपण रेग्युलरली वापरत आहे. पण असे काही लोक असतात की जे मतदान केंद्रावरती जाऊन मतदान करू शकत नाहीत, तर त्या लोकांच्यासाठी पोस्टल बॅलट सिस्टीम असते बघा. आता पहिल्यांदा ही पहिल्यापासून कोणाकोणासाठी आहे ते फक्त मी सांगतो. आता एक म्हणजे एखादी व्यक्ती आर्मीमध्ये असेल, नेव्हीमध्ये असेल, एअरफोर्समध्ये असेल, तर या व्यक्तींच्यासाठी काय होते पोस्टल बॅलट सिस्टीम. इवन दो काही लोक जे पॅरामिलिटरी म्हणजे CRPF असतील, त्याचबरोबर SSB असतील, त्याच्यानंतर CISF असतील, तर थोडक्यात त्यांना आपण म्हणतो पॅरामिलिटरी. तर काही लोक पॅरामिलिटरीमध्ये असतील पण त्यांना पण काय करतो पोस्टल बॅलट सिस्टीमच्या पद्धतीने काय करू शकत होते ते मतदान करू शकत होते आणि अजून पण करत आहेत. दुसरं गव्हर्नमेंट एम्प्लॉईज असतील, भारतातील काही असे एम्प्लॉईज असतील की देशाच्या बाहेर काम करत आहेत, तर गव्हर्नमेंट एम्प्लॉईज देशाच्या बाहेर काम करत असतील तर त्यांना पण पोस्टल बॅलटचा काय करू शकतात वापर करू शकतात आणि मतमोजणीचा अगोदर ते काय करू शकतात तर इलेक्शन ऑफिसर जो आहे त्याच्यापर्यंत पोहोचवले जाऊ शकतात. नंतर या पोस्टल बॅलटचा वापर आणखी कोणाच्या मार्फत केला जाऊ शकतो बघा, की ज्या लोकांना अटक करण्यात आली, गुन्हा नाही आहे पण त्यांना अटक केलेली आहे, त्यालाच काय म्हटलं जातं तर प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन म्हटलं जातं बघा, डिटेन्शन. तर अशा लोकांना पण काय करण्यात आलेलं आहे तर वोटरचा मतदानाचा अधिकार देण्यात आलेला आहे. फक्त ते मतदान केंद्रावरती न जाता काय करू शकतात तर इथून म्हणजे कुठून तर त्या जेलमधूनच मतदानचा बॅलेटच्या मार्फत मतदान करू शकतात बघा. त्याचबरोबर काही असे स्पेशल वोटर्स असतात बघा, स्पेशल वोटर्स. लक्षात यायला पाहिजे स्पेशल वोटर्स कोण कोण येतात, जसं की भारताचे राष्ट्रपती असतील, नंतर भारताचे उपराष्ट्रपती असतील, त्याच्यानंतर गव्हर्नर असेल, त्याच्यानंतर युनियन कॅबिनेटचे जे मिनिस्टर असतील, युनियन मिनिस्टर असतील, त्याच्यानंतर स्पीकर असेल, लोकसभेचे असतील, राज्यसभेचे असतील. ठीक आहे, म्हणजेच हे जे गव्हर्नमेंट ऑफिसर्स वगैरे येत आहेत त्याच्यामध्ये आणखी गव्हर्नमेंट ऑफिसर्स, तर हे सर्व काय येतात तर या पोस्टल बॅलट पद्धतीच्या मार्फत मतदान करू शकतात. आता हे चर्चेत का होतं बघा, या कोरोना व्हायरसच्या कार्यकाळामध्ये ज्या ठिकाणी लोकसभा त्याचबरोबर स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीच्या ज्या निवडणुका होत्या, तर या निवडणुकीच्या मध्ये मतदान करण्यासाठी बघा 65च्या वयाच्या वरती जे काही मेंबर्स आहेत, म्हणजे 65च्या वरती जे काही मतदार आहेत, तर ते काय करू शकत होते तर पोस्टल बॅलट पद्धतीच्या थ्रू काय करू शकत होते तर मतदान करू शकत होते, असं लॉ मिनिस्ट्रीच्या मार्फत म्हणजेच कायदा मंत्रालयाच्या मार्फत ते सांगण्यात आलेलं होतं. आणि या कायदा मंत्रालयाच्या मार्फत आणखी एक मुद्दा याच्या अगोदर होता बघा, तो सांगायचा राहिला की ॲबसेंटी वोटिंग जो आहे, म्हणजे एखादी व्यक्ती मतदानाच्या ठिकाणी ॲबसेंट असेल, म्हणजे ह्याच्यासाठी काही अपवाद देण्यात आले होते, जसं की रेल्वेचे जे काही रेल्वे कॉर्पोरेशनमध्ये काम करतायत, मेट्रोमध्ये काम करतायत आणि ते मतदान केंद्राच्या ठिकाणी गेलेली नाही आहे, जाऊ शकत नाही, तर त्यांच्या ठिकाणी त्यांच्या घरातील एक व्यक्ती काय करू शकते तर मतदान करू शकते. याला ॲबसेंटी वोट असं म्हटलेलं आहे किंवा ॲबसेंटी वोटर्स असं म्हटलं जातं बघा, ॲबसेंटी वोटर्स म्हटलं जातं बघा. ठीक आहे, ॲबसेंटी वोटर्स म्हणलेलं आहे. नंतर आणखी एक बघा 2019 साली बघा लॉ मिनिस्ट्रीच्या मार्फत जी लोक दिव्यांग आहेत, दिव्यांग आणि त्याचबरोबर जी लोक 80 वर्षाच्या वरती आहेत, 80 इयर्सच्या वरती आहेत, तर त्यांच्यासाठी भारत सरकारच्या कायदा मंत्रालयाच्या मार्फत लोकसभा इलेक्शन झालं, त्याचबरोबर काही स्टेट असेंब्ली इलेक्शन झाली ना, तर त्यावेळेला ते काय करू शकत होते तर या पोस्टल बॅलट पद्धतीचा वापर करून मतदान करू शकत होते, इथं असं सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे बऱ्यापैकी आपल्याला पोस्टल बॅलट सिस्टीम काय आहे आणि त्याच्या संदर्भातले इम्पॉर्टन्स पॉईंट्स काय आहेत ते आपण इथं समजून घेतलेले आहेत. नेक्स्ट पॉईंट काय आपण तो बघू. आता आंध्र प्रदेशच्या मार्फत बघा एक असं ऑर्डिनन्स पास करण्यात आलं होतं, आंध्र प्रदेश पंचायत राज ऑर्डिनन्स असं म्हणण्यात आलेलं आहे. इथं लिहितो बघा, आंध्र प्रदेश पंचायत राज अमेंडमेंट
शॉर्ट फॉर्ममध्ये ऑर्डिनन्स 2020चं होतं. काय बाबा या आंध्र प्रदेशने मागणी काय केली होती बघा, की जे आंध्र प्रदेशमध्ये पंचायत राज आहे, या पंचायत राजमध्ये स्टेट इलेक्शन कमिशनर जो आहे ना, स्टेट इलेक्शन कमिशनर, तर या स्टेट इलेक्शन कमिशनरचं जो टेन्यूर आहे म्हणजे त्याचा जो कार्यकाळ जो आहे, हा कार्यकाळ काय करायचा आहे 5 वर्षावरून 3 वर्ष करावा, 3 इयर्स करावा, अशा संदर्भातलं हे ऑर्डिनन्स आंध्र प्रदेशच्या मार्फत पास करण्यात आलेलं होतं. पण या ऑर्डिनन्सला किंवा या वटहुकूमला काय करण्यात आलं तर आंध्र प्रदेशमधील जे हायकोर्ट आहे, उच्च न्यायालयाच्या मार्फत खारिज करण्यात आलं. तिथून पुढे ते कुठं आले तर सुप्रीम कोर्टमध्ये आलं, सर्वोच्च न्यायालयामध्ये आलं. सर्वोच्च न्यायालयानं पण काय केलं तर याला खारिज केलं. म्हणजेच थोडक्यात आंध्र प्रदेशच्या मार्फत जो स्टेट इलेक्शन कमिशनर जो आहे त्याचे जे क्वालिफिकेशन आहे, त्याचबरोबर त्याचा जो कार्यकाळ जो आहे त्याच्यामध्ये बदल करण्याची मागणी केली होती. आणि ती मागणी जी आहे तर ती उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय दोघांच्या मार्फत डावलण्यात आली होती. आता स्टेट इलेक्शन कमिशन जे आहे हे कधीपासून चालू करण्यात आलेले आहे आपल्याला माहिती आहे. 1992 रोजी 73 नंबरची घटना दुरुस्ती झाली, त्याचबरोबर 74 नंबरची घटना दुरुस्ती झाली. तर 73 नंबरची जी आहे ते पंचायत राज संदर्भातली, आणि 74 नंबरची घटना दुरुस्ती जी आहे ते अर्बन पंचायत राज संदर्भात म्हणजे अर्बन लेवलचे जे आहे म्युन्सिपालिटीज वगैरे त्याच्या संदर्भातली होती. तर 73 नंबरच्या घटना दुरुस्तीच्या आधारावरती काय करण्यात आलं, स्टेट इलेक्शन कमिशनची या पदाची स्थापना करण्यात आली होती. आणि हे जे पद आहे 73 नंबरच्या घटना दुरुस्तीच्या अंतर्गत किती नंबरचं कलम आहे तर 243 के हे कलम कशा संदर्भात येत आहे तर स्टेट इलेक्शन कमिशनच्या संदर्भात येत आहे. आणि ते जर 74व्या घटना दुरुस्तीच्या संदर्भातला आपण विचार केला तर त्याच्यामध्ये किती आहे 243 ZA येत आहे बघा. ओके, आता हे जे स्टेट इलेक्शन कमिशन जे आहे याच्यामधील जो कमिशनर असतो बघा, म्हणजे जो याचा मी म्हणेल की हेड असतो, चीफ जो असतो त्याची अपॉइंटमेंट त्या राज्याच्या गव्हर्नरच्या मार्फत केली जाते बघा, राज्यपालांच्या मार्फत केली जाते. आणि त्यांच्या सर्व्हिसचा जो कार्यकाळ जो असतो तो पण राज्यपालांच्या मार्फत ठरवला जातो. आणि या व्यक्तीला जर पदावरून काढायचं असेल तर तो पदावरून काढण्याचा जो अधिकार जो आहे तो राष्ट्रपतींना देण्यात आलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं जसं यांना म्हणजे कसं हायकोर्टचे जे जज असतात त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाचे जे जज असतात त्यांना ज्या पद्धतीनं पदावरून काढलं जातं त्या पद्धतीनंच या स्टेट इलेक्शन कमिशनच्या कमिशनरला पदावरून काढलं जाऊ शकतं असं इथं सांगण्यात आलेलं आहे. ठीक आहे, थोडं माहिती असून दे, याच्यामध्ये बऱ्याच मुद्द्यांना आपण काय केलं तर थोडं रिवाईज केलेलं आहे. ठीक आहे मित्रांनो, राहिलेले पॉईंट जे आहेत ते आपण काय करू नेक्स्ट लेक्चरला बघू. मी तर थांबतो. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून जे विद्यार्थी UPSC आणि MPSCचा अभ्यास करत आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचेल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम.